थर्ड रेल सिस्टीमबद्दल आपण बघतोय. काय बघतोय? थर्ड रेल सिस्टीम. थर्ड रेल सिस्टीम कालच तुम्हाला सांगितलं मी की थर्ड रेल सिस्टीम म्हणजे काय असते. पटरी आहे ना, पटरीसोबत ही ट्रेन चालली समजा, तर त्याचसोबत अजून एक ट्रॅक असतो आणि या ट्रॅकला काय कनेक्ट असतं? करंट कलेक्शनचं पार्ट कनेक्टेड असतो. ओके, आता समजा ही ट्रमवे किंवा ही एक रेल्वे, हे चाक आहेत आणि चालली, तर याला अशा पद्धतीने इथं हे कनेक्ट असेल आणि ही अशी सगळीच सरळ जाईल आणि त्या पटरीला ते घासत जाईल. ओके, मग याचे पण 4 प्रकार पडतात. तर एक आहे टॉप कनेक्टेड, म्हणजे अशा पद्धतीने पटरी असतील उघड्याच वर हे शू कनेक्ट असतो, हा घासत चालतो. ओके, हा जो पार्ट आहे एवढा, हा पार्ट ही पटरीवर असं ठेवलेलं आहे आणि ते घासत चाललं आहे. आणि हे काय खाली काय असतात रे? इन्सुलेटर असतात. हे काय असतात? इन्सुलेटर. म्हणजे पटरीवर करंट येईल का? लोखंडी येते, हे इन्सुलेटर आहे. आणि वर काय आहे? कॉन्टॅक्ट रेल आहे, म्हणजे हे कंडक्टर आहे, अखंड आहे ते. आणि त्या कंडक्टरच्या वर तो पार्ट असा घासत चालला आहे. कळतंय तुम्हाला का नाही? ही पटरी आहे, पटरीवर इन्सुलेटर आहे. त्या इन्सुलेटरवर काय आहे? अशी एक कंडक्टर आहे आणि ती कंडक्टर अशी वर घासत चाललं आहे. तर हे टॉप कनेक्टेड. अशी ट्रेन आहे, इकडून ट्रेन चालली, ती त्याला अशी घासत चालली. समजलं? तर या टाईपच्या कनेक्शनला आपण काय म्हणतो? टॉप कॉन्टॅक्ट कनेक्शन, टॉप कॉन्टॅक्ट. हे स्लायडर आहे, स्लीपर पाहिले तुम्ही? ते खाली पटरीचे पाय, अशी पटरी असते, याला आडवे असतात का, त्याला स्लीपर म्हणतात. ते सिमेंटचे असतात बघा, पाहिले तुम्ही? आणि त्याला 2 साईडनी काय असतंय? हुक असते, ते पॅक करण्यासाठी, का तर पटरी हलू नये म्हणून. काल पाहिलं ना तुम्ही ते? तर हे स्लीपर आणि त्याला हुक कनेक्टेड. त्याच्यानंतर वर असते इन्सुलेटर. ओके, आणि त्याच्यानंतर हे कॉन्टॅक्ट रेल आहे, आणि म्हणजे ही कंडक्टर आहे आणि ही पार्ट त्याला घासत चालली अशा पद्धतीचं. तर हे द कॉन्टॅक्ट इज मेड अप फ्रॉम द टॉप साईड अँड सिन्स टॉप साईड इज ओपन अँड स्ट्रक्चर इज नॉट सेफ. तर ह्याच्यावरून कंडक्टर कोणी बी पटरीवर गेलं, जातात लोक, हात लागलं की मेलं. बरोबर आहे? तर हा प्रॉब्लेम आहे, म्हणून ही सिस्टीम जनरली आपण वापरत नाही. मग आपण कोणती वापरतो? टॉप कॉन्टॅक्ट विथ कवर. तर इन्सुलेटिंग कवर असते. काय असते? इन्सुलेटिंग कवर. तर हे अशा पद्धतीने इन्सुलेटिंग कवर. पहा, त्याच्यानंतर हे काय? हे रेल आहे, करंट रेल. म्हणजे हा कंडक्टर आहे आणि ह्या कंडक्टरला हा पार्ट असा घासत चालतो, याला का म्हणतो आपण? शो ऑफ ट्रेन. तर शो ऑन ट्रेन म्हणजे हा जो टॅपिंगचा पार्ट आहे ना, हावाला, हा असा घासत चालला. पण वरून काय आहे? कवर आहे. एखादं कोणी गेलं वर, तर वर पाय पडेल, याला कॉन्टॅक्ट होईल का? नाही. आणि ही ट्रेन तर ती पटरी तर पुढे गेलेली असेल, त्याच्यामुळे इथं काय हे सगळं सेफ असते. येतं लक्षात? तर या टाईपच्या याला काय म्हणतो आपण? टॉप कॉन्टॅक्ट विथ कवर. बघा, सेफ्टी इज मोर बिकॉज टॉप कॉन्टॅक्ट पोर्शन इज इन्सुलेटेड. तर अशा पद्धतीने इन्सुलेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, आणि हे इन्सुलेटर आहेत, हे स्लीपर आहेत, हे सगळं सेमच आहे. तर अशा पद्धतीने घासत चालत. समजलं? वरून काय? कवर आहे. कोण तर लेकरं पटरी बिटरीवर गेले तर त्यांना काही होऊ नये, किंवा हे असं एकदम प्रोटेक्शन असतं त्याला. समजलं? याच्यात काय अडचण नाही. तिसरं आहे साईड कॉन्टॅक्ट. याच्यामध्ये हे इन्सुलेटिंग कवर असते, पण कॉन्टॅक्ट कसा आहे? साईडनी आहे. तिथं कसं आहे? टॉपला होता दोन याला, बरोबर आहे. आणि हे कसं आहे? साईडनी आहे. म्हणजे ही रेल आहे. ओके, रेलला फिक्स करण्यासाठी फिक्सेशन लावलेलं आहे. आणि रेल्वेला कॉन्टॅक्ट कसा असा साईड आहे, म्हणजे इथं टॉपला कॉन्टॅक्ट होता, आता कसा आहे? साईडला आहे, घासत चालला आहे. तर हा असा खर्र इथपर्यंत शेवटपर्यंत घासत जाईल. तर या टाईपच्या कॉन्टॅक्टला आपण साईड कॉन्टॅक्ट म्हणतो. साईडला असलेला कॉन्टॅक्ट, साईड कॉन्टॅक्ट. तर याच्यात ही इन्सुलेटिंग कवर आहे, त्याच्यानंतर शो ऑन ट्रेन आहे, त्याच्यानंतर हे करंट रेल आहे, हे स्लीपर आहे. याच्यात काय अडचण आहे का? तर याचा फायदा काय आहे?
मोर सिम्पल आहे आणि हॉरिझॉन्टल राहते, सहज घासत जात आहे, सोपं जात आहे. येतं लक्षात. सो द माउंटिंग ऑफ थर्ड रेल इज हॉरिझॉन्टल and sliding contact is from साईड पोर्शन आहे, का साईडने राहतं बस. त्याच्यानंतर चौथं आहे बॉटम कॉन्टॅक्ट. याच्यामध्ये हे इन्सुलेटिंग कवर आहे. त्याच्यानंतर हे जे आहे हे खालच्या साईडने असतं, बॉटम साईडने घासत चालतं आहे. येतं लक्षात. हे बॉटम साईडने घासत चालतं आहे. तो शो ऑन ट्रेन हे जे असं खालून घासत चाललं आहे बस, दुसरं काही नाही. हे फिक्स करण्यासाठी फिक्सर आहे. ओके. तर बघा, द थर्ड रेल माउंटेड इज व्हर्टिकल. हे व्हर्टिकल उभट माउंट करतो, हे हॉरिझॉन्टल माउंट करतो, हे व्हर्टिकल माउंट करतो. तर आता इकडं प्रत्येक ठिकाणी कसं माउंट आहे, व्हर्टिकलच माउंट आहे, फक्त एकाच ठिकाणी हॉरिझॉन्टल माउंट. तर आता व्हर्टिकल माउंट केलं आणि साईड कॉन्टॅक्ट फक्त त्याच्या बॉटमला राहतो. ओके. आणि सगळ्यात सेफ आहे हे, सगळ्यात सेफ आहे कम्पेअर विथ ऑल अदर. तर याला आपण थर्ड रेल करंट कलेक्शन टेक्निक म्हणतो. येतं लक्षात. काय म्हणतो? थर्ड रेल करंट कलेक्शन टेक्निक. थर्ड रेल म्हणजे काय, दोन पटरीसोबत अजून एक पटरी जी काय करते, करंट कलेक्शनचं काम करते. समजलं? सो राईट डाऊन दिस.